अजित पवार नाराज, शिंदे नाराज, विद्यमान खासदार नाराज, महायुतीत खुश कोण हाच विषय. 400 उमेदवार निवडून आणणं म्हणजे सगळी यंत्रणा वापरणं. पक्ष फोडून सुद्धा यांच्याकडे उमेदवार नाहीत. ज्यांची तिकिटं कापली जातील, शिंदेचे खासदार एकतर ठाकरे किंवा मग भाजपचे होतील. भाजपकडे वळवण्यासाठी किंवा मग ठाकरे आणि शिवसेना हा विषय संपवण्यासाठी हे डाव टाकले जातात. नेमकं घडलंय काय? राज्यातील महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते सुरू होती. भाजपच्या जागा वाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली, तर भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. मात्र या चर्चेनंतरही शिंदे व पवार दोघेही भाजपनं देऊ केलेल्या लोकसभेच्या जागांबाबत नाराज असल्याचं बोललं जातंय. शहांशी चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम राहिल्यानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शुक्रवारी महायुतीतील तीनही नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही नेते शुक्रवारी संध्याकाळी 7च्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिंदे आणि फडणवीस रात्री 8 नंतर दिल्लीत आले. मात्र शहा यांच्याबरोबर बैठक रात्री 10:30 नंतर सुरू झाली. या बैठकीला सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. शहांच्या बैठकीआधी अजित पवार यांनी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. भाजपनं महाराष्ट्रातील संभाव्य मतदारसंघ आणि उमेदवारांच्या निवडीवर बुधवारी दिल्लीत कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये चर्चा केली. महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न सुटला नसल्यानं भाजपनं अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून भाजपच्या राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यासाठी समितीची बैठक होण्याआधी महायुतीतील जागा वाटपावर सहमती घडवून आणण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत. दरम्यान पवार गटानं लोकसभा निवडणुकीसाठी 9 पेक्षा जास्त जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. मात्र किमान लोकसभेसाठी तरी अजित पवारांना अपेक्षित जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याचं सांगितलं जात आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात की नेमकं कोणत्या जागांवरून तिढा. पहिलं म्हणजे अजित पवारांना अपेक्षित जागा भाजप देत नाहीये. 2. शिंदे गटानं ही 13 जागांची मागणी केली असली तरी 10 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप अनुकूल नसल्याचं समजतंय. शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदारसंघांवर शिंदे गट तसेच भाजपनंही दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील जागा वाटपाची गुंतागुंत वाढली आहे. आणि मुद्दा 3, गजानन कीर्तिकर यांच्या वायव्य मुंबई मतदारसंघासह आणखी 2 मतदारसंघ आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांचा रायगड मतदारसंघही भाजपला हवाय. उद्धव ठाकरे गटाकडे असलेले 5 मतदारसंघ तसेच बारामती वगळता शरद पवार गटाचे खासदार असलेल्या अन्य जागा भाजपाला हव्यात. दरम्यान आता कोणती भीती आहे जी शिंदे आणि पवारांना सतावते आणि त्यामुळे सगळा प्लॅन फिसकटतो. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांसह काही इच्छुक नेत्यांना उमेदवारी नाकारल्यास ते उद्धव ठाकरे गटाकडे जातील. राष्ट्रवादीतील इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यास ते शरद पवार गटाकडे परत जातील. या घरवापसीची भीती शिंदे आणि पवार यांना वाटत आहे. भाजपनं शिंदे यांना शिवसेनेनं गेल्या निवडणुकीत लढवलेल्या जागाही नाकारल्यात आणि ते शिंदे यांनी मान्य केलं तर त्यातून शिंदे गटात चुकीचा संदेश जाईल व नेते नाराज होतील अशी भीती आहे. आणि त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेमध्ये शिंदे अडकलेत. एकंदरीत काय, सुरत, गुवाहाटी, गोवा हा प्रवास पूर्ण प्लॅनिंगशीर झाला. एवढंच काय, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष इथपर्यंत सुद्धा सगळी मॅनेजमेंट ओकेच ठरली. परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा आता ज्यावेळी भाजपासोबत जागा वाटपाची मेन डील करण्याची वेळ आली, ती डील एकनाथ शिंदेंना जमत नाहीये का असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.